वेक्टरच्या या लेक्चरमध्ये इथे नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इन क्वाड्रिलॅटरल ABCD, म्हणजे इथे क्वाड्रिलॅटरल ABCD आहे. आपल्याला इथे या पद्धतीने असा एक क्वाड्रिलॅटरल घेता येईल. दिस इज द क्वाड्रिलॅटरल ABCD. M and N आर द मिड पॉइंट्स ऑफ दी डायगोनल्स. इथे आता एक डायगोनल हा आहे आणि दुसरा जो डायगोनल आहे तो हा आहे. इथे आता आपण ABCD असा एक क्वाड्रिलॅटरल घेतला. AC चा मिड पॉइंट इथे आहे सपोज, याला आपण M असं म्हणू, आणि BD चा जो मिड पॉइंट आहे तो या ठिकाणी आहे, त्याला N असं म्हणू, आणि इथे MN हा सेगमेंट. आता इथे पहा, इन क्वाड्रिलॅटरल ABCD M and N आर द मिड पॉइंट्स ऑफ द डायगोनल्स AC. M इज द मिड पॉइंट ऑफ डायगोनल AC. हा डायगोनल AC चा मिड पॉइंट आहे M. अँड N इज द मिड पॉइंट ऑफ डायगोनल BD. या डायगोनल BD चा मिड पॉइंट आहे N रिस्पेक्टिवली. प्रूव्ह दॅट AB बार प्लस AD बार, म्हणजे इथे AB बार प्लस AD बार प्लस CB बार प्लस CD बार. इथे पहा, AB बार या डायरेक्शन्स आपण हे जे प्रूव्ह करायचे आहे त्यावरून काढलेले आहे. प्रूव्ह दॅट AB बार हा AB बार प्लस AD बार, त्यानंतर प्लस CB बार, CB बार आणि प्लस CD बार इज इक्वल टू 4 टाइम्स MN बार. ही डायरेक्शन ह्या पद्धतीने आहे. आता इथे डायरेक्शन्स तुमच्या लक्षात आल्या असतील. AB, AC, CB, CD, MN या डायरेक्शनमध्ये आहे. आता इथे आपल्याला AB, AD, CB आणि CD हे 4 टाइम्स MN बार आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता यामध्ये इथे पहा, आपण समजा इथे हा A पॉइंट आहे, इथून हा वेक्टर इकडे जात आहे, हा वेक्टर इकडे, याची डायरेक्शन सुद्धा अशी कन्सिडर करू. त्याच पद्धतीने इथे C पासून एक वेक्टर CB, CD, एक वेक्टर आपण असा घेऊ CM, एक वेक्टर इथे आपल्याला मिळेल AM, दुसरा मिळेल इथे CM. आता या ठिकाणी सुद्धा इथे आपण एक वेक्टर जो आहे N पासून D पर्यंत इथून इथे या डायरेक्शनमध्ये घेऊ, आणि दुसरा जो वेक्टर आहे तो N पासून B पर्यंत या डायरेक्शनमध्ये घेऊ. म्हणजे इथे या डायरेक्शन्स आपण घेतलेल्या आहेत. इथे आता फ्रॉम फिगर दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून आपण इथे फिगर काढलेली आहे, ही डायग्राम काढली, यावरून आपल्याला इथे लिहायचं आहे. इथे पहा, AM बार A पासून M पर्यंत, AM बार प्लस MN बार, MN प्लस ND, इथे पहा AM, MN, ND इज इक्वल टू आपल्याला मिळेल AD बार असं मिळालं. एक रिलेशन आहे आपल्याकडे. आता याच पद्धतीने दुसरं पहा, AM बार प्लस MN बार प्लस NB बार इज इक्वल टू AB बार. सेकंड रिलेशन पहा इथे
AM MN NB इज इक्वल टू AB असं मिळेल. आता इथे C ला रेफरन्स घेऊन पहा. इथे C पासून पहा. CM बार प्लस MN बार प्लस ND बार CM MN ND इज इक्वल टू CD बार. थर्ड रिलेशन. त्यानंतर फोर्थ रिलेशन पहा. इथे CD बार असं घेता येईल आपल्याला. इथे इथे CM MN पुन्हा CM बार, इथे MN बार, आधी आपण ND बार असं घेतलं होतं, आता मी इथे घेईल NC बार, NC CM MN NC इज इक्वल टू आपल्याला मिळते CB बार. हे रिलेशन 4. आता पहा राईट साईडला जे मिळालेलं आहे ते आहे AD बार. AD बार म्हणजे हा आहे. AB बार हा वेक्टर आहे. CD बार हा वेक्टर आहे. CB बार हा वेक्टर आहे. इथे जे वेक्टर्स लेफ्ट साईडला आहेत ते आपल्याला इथे राईट साईडला मिळाले. आता या चारही इक्वेशनचं आपण ॲडिशन करणार आहे. म्हणून इथे पहा ॲडिंग 1 2 3 and 4 चारही इक्वेशन आपल्याला इथे ॲड करायचे आहेत. तर यामध्ये पहा ही जी राईट साईड आहे ती आपण लेफ्ट साईडला लिहू. इथे AD प्लस AB प्लस CD प्लस CB इज इक्वल टू. आता इथे AM MN ND यामध्ये पहा MN 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 या चौघांचं ॲडिशन होईल 4 MN बार. थोडं डायरेक्ट लिहित आहे पहा. AD AB CD CB यांचं ॲडिशन यामध्ये MN 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 4 टाइम्स आहेत म्हणून 4 MN प्लस. आता यामध्ये पहिल्या केसमध्ये पहा AM 2 वेळेला आहे म्हणून ट्वाईस AM. CM सुद्धा 2 वेळेला आहे यामध्ये म्हणून ट्वाईस CM बार. त्यानंतर ND 2 वेळेला आहे म्हणून ट्वाईस ND बार. आणि इथे CM इथे NB असं पाहिजे. इथे पहा NB सुद्धा 2 वेळेला आहे म्हणून ट्वाईस NB बार. इथे पहा CM MN NB CM MN NB इज इक्वल टू CB असं मिळालं होतं. इथे NB आहे म्हणून आता इथे MN 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 4 टाइम्स, AM 2 टाइम्स, CM बार 2 टाइम्स, ND बार 2 टाइम्स and NB बार also 2 टाइम्स. आता इथे 4 MN बार, इथे ट्वाईस AM पहा AM आणि CM यांच्या लेंथ इक्वल आहेत. M इज द मिड पॉईंट ऑफ AC. इथे आपल्याला असं लिहिता येईल, आपण सेपरेट आधी लिहून घेऊ. M इज मिड पॉइंट ऑफ AC. Therefore AM bar is equal to minus CM bar. AM बार आणि CM बार त्याला निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह का आहे? त्यांच्या डायरेक्शन्स अपोजिट आहेत. मॅग्निट्यूड यांच्यासारखे आहेत म्हणून इथे मॅग्निट्यूड आर सेम बट डायरेक्शन आर अपोजिट.
also n is midpoint of BD. BD चा मिडपॉइंट n आहे. देअरफोर इथे NB बार हे मायनस ND बार होईल. यामध्ये सुद्धा मॅग्निट्यूड आर सेम बट डायरेक्शन आर अपोजिट. म्हणून आता AM च्या ऐवजी मायनस CM लिहिता येईल, NB च्या ऐवजी मायनस ND लिहिता येईल. आता हे रिलेशन नंबर 5 असं घेऊ आपण इथे. फ्रॉम रिलेशन नंबर 5 लेफ्ट साईडला मिळेल AD बार AB बार CD बार CB बार इज इक्वल टू इथे 4MN बार ट्वाइस AM. हे जे ट्वाइस CM बार आहे, CM म्हणजे मायनस AM लिहिता येईल, CM म्हणजे मायनस AM लिहिता येईल. ट्वाइस AM बार हा मायनस जर इकडे आणला तर CM बार इज इक्वल टू मायनस 2AM इथे लिहिता येते. ट्वाइस ND आणि ट्वाइस NB. NB मीन्स मायनस ND म्हणून इथे ट्वाइस ND बार असं होईल. आपण NB बारची व्हॅल्यू पुट केली मायनस ट्वाइस ND आणि इथे CM बारची व्हॅल्यू पुट केली मायनस 2AM. आता इथे प्लस 2AM मायनस 2AM हे कॅन्सल होईल, ट्वाइस ND हे सुद्धा कॅन्सल होईल. म्हणून आपल्याला मिळेल AB आपण आधी लिहू AB बार, नंतर AD बार, नंतर CB बार, नंतर CD बार इज इक्वल टू 4MN बार असं आपल्याला मिळेल.